तर जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड यू आर वॉचिंग दॅट पुणेरी रायडर. तर मित्रांनो, बेसिकली तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल की काय इश्यू झाला आहे आणि काय नाही ते. तर रिसेंटली एक 10 ते 12 दिवसापूर्वी माझी गाडी सर्व्हिसिंग झालेली होती. तर सर्व्हिसिंग झाल्यानंतर आहे ना, मी सर्व्हिसिंगमध्ये त्यांना काय काय करायला लावलं होतं. एक तर माझ्या हँडलबारचा प्रॉब्लेम तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. एक तर माझ्या हँडलबारचा प्रॉब्लेम होता आणि प्रॉपर सर्व्हिसिंग होती. तर मग त्याच्यामुळे आहे ना, मी गाडी टाकलेली होती. नाही म्हटलं तरी 2 ते 3 दिवस माझ्याकडे गाडी नव्हती. मी मयूरच्या मित्राचीच गाडी घेऊन फिरत होतो. तर त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो की त्याच्यानंतर मला त्यांनी गाडी दिली आणि गाडी दिल्यानंतर मग मी पहिली चेक वगैरे करून घेतली. गाडी चेक वगैरे झाली. त्याच्यानंतर मग मी घरी आलो आणि त्याच्यानंतर मग माझ्या गाडीमध्ये कुठून तरी असं कट परत आवाज यायला लागला. मला वाटलं की प्रॉब्लेमच सॉल्व नाही झालेला आहे. तर मग त्याच्यानंतर बघतोय तर हा जो बोल्ट आहे ना मित्रांनो, हा वाला मी फोटो टाकेलच. तर तो बोल्ट आहे ना पूर्ण लूज होता, पूर्णपणे. आणि एकच नाही तर दोन्हीचे दोन्ही बोल्ट लूज होते. आणि एवढे लूज होते की पूर्ण हाताने काढू शकत होतो आपण. मी पूर्ण बाहेर पण काढलेलं, परत त्यांना लावलेलं पण. त्याच्यानंतर आहे ना एक ब्रॅकेट आहे, तुम्हाला थंबनेलमध्ये दिसलंच असेल. तर ते ब्रॅकेट पण त्यांनी तोडून दिलेलं होतं. आणि त्यांनी मला जेव्हा गाडी सर्व्हिसिंग करून दिली माझ्या हातात, जेव्हा गाडी आली माझ्या, तर तेव्हा त्यांनी मला असं काही सांगितलेलं नाही की नाही का आमच्याकडून ब्रॅकेट तुटलेलं आहे. तर त्याच्यानंतर विषय असा झाला की मग मला वाटलं की त्या बोलचा आवाज आहे, म्हणून मी परत सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो. तेव्हा माझ्यासोबत मयूर होतात. तेव्हा मी सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो. तर त्यांना दाखवलं की नाही का असे ब्रॅकेट तुटलेलं आहे. तर मग ब्रॅकेट तुटलं आहे म्हटल्यावर त्यांनी बघितलं. पहिले त्यांनी आहे ना विचार केला की आता याला कसं काय टॅकल करावं. तर मग त्यांच्यातला एक म्हणजे नाही का जो तिथला सर्व्हिस सेंटरचा जो माणूस आहे ना, तो आला माझ्याकडे आणि मग त्यांनी ते ब्रॅकेट बघितलं. मग तो परत आतमध्ये गेला. त्यांनी कोणाला तरी विचारलं, ज्यांनी माझी गाडीचं काम केलेलं होतं ना त्याच्याकडनंच हे ब्रॅकेट तुटलेलं. तर मग तो मला म्हटलं की हां आमच्याकडनंच तुटलेलं आहे ब्रॅकेट. तर मग आम्ही तुला ब्रॅकेट मागून परत बसून देतो. मग चालेल म्हटलं, तसं काही प्रॉब्लेम नाही. कारण माझा जो राईटचा शॉक अब्झर्वर आहे ना, हा मला इकडच्या साईडचं, तर त्याच्यामधनं तो कटकट आवाज येत होता. जो मी मागचा ब्लॉग टाकला होता तो, त्याच्यामधनं तो कटकट असा आवाज येत होता जेव्हा आपण खड्ड्यातनं जात होतो. अजूनही येतो आहे म्हणायला तो अजूनही येतो आहे तो आवाज म्हणायला. तर त्यांनी आहे ना हा जो राईटचा शॉक अब्झर्वर आहे ना, तो एक नवीन मागवलेला आहे आणि हे ब्रॅकेट नवीन मागवलेलं आहे. तर त्याच्यानंतर मग म्हटलं की परत कसला आवाज यायला लागला. तर मी गाडीचा शॉक अब्झर्वर जरा दाबून बघितला, तरी पण आवाज येत होता. तर मग मी जरासे माझं लक्ष त्या बोल्टकडे गेलं आणि बघतोय तर बोल्टच पूर्ण लूज आहेत. त्यांना म्हटलं हे बोल्ट कसे काही लूज आहेत. तर ते म्हटलं की अरे सॉरी, आमच्याकडून राहिलं असेल, थांब आम्ही तुम्हाला टाईट करून देतो. म्हणजे ह्यांच्या अर्धी असं झालेलं आहे की तुम्ही नीट चेक करायचं नाही का काय नाही, त्याची तशी गाडी कस्टमरला देऊन टाकायची. तर मग प्रॉब्लेम असं झाला की म्हणजे मला ह्याच्यामधनं आहे ना सगळं असं कळालं की ज्या सर्व्हिस सेंटरला आपण गाडी टाकतोय ना, तिथून सर्व्हिसिंगमधून गाडी घेताना गाडीचे प्रत्येक बोल्ट वगैरे सगळं टाईट आहे का नाही, किंवा कशातून आवाज येतो आहे का, काही प्रॉब्लेम आहे का गाडीत. तर हे सगळं चेक करून घ्यायला पाहिजे. नेमकं मला त्यावेळेस काही माहिती नव्हतं हे बोल्ट वगैरेबद्दल. कारण त्यांनी अख्खा शॉक अब्झर्वर खोललेला, पूर्णच्या पूर्ण आहे. पुढचा हेडलॅम्पचा पूर्ण जो सेटअप असतो फ्रंटचा, तो पूर्ण खोललेला. तर मला काही एवढं माहिती नव्हतं की नाही का त्याच्यामधून आवाज येतो आहे. तर जो राईटचा शॉक अब्झर्वर आहे ना, त्याच्यामध्ये आतमध्ये एक टेपर स्पिंडल असतो, तो खराब झालेला आहे. म्हटलं आता फक्त टेपर स्पिंडल मागून काही उपयोग नाही आहे. तर त्यामुळे त्यांनी पूर्ण राईट साईडचं जो शॉक अब्झर्वर असेंब्ली आहे ना, तीच पूर्ण मागवलेली आहे. आणि मला म्हटले होते की 8 ते 10 दिवसात येऊन जाईल तुमचं सगळं सामान. मग आम्ही तुम्हाला कॉल करू आणि त्याच्यानंतर मग तुम्ही या, 2 ते 3 तास गाडी सोडून जावा, आम्ही तुम्हाला सगळं बसून देतो. आज नाही म्हटलं तरी 12 ते 13 दिवस झालेले, अजून यांचा कॉल नाही. मी यांना मध्ये 2-3दा कॉल पण केला होता की सर माझे जे पार्ट्स मागवलेले होते माझ्या गाडीचे ते आलेले आहेत का. तर सांगतो म्हणतात आणि त्याच्यानंतर काही सांगतच नाही. फोन करतो, तुम्हाला सांगतो 1-5 मिनटं लाईनवर थांबा. मग 5 मिनटांनी परत आल्यावर अरे तुमची अजून असेंब्ली चाललेली नाही आहे, मला अजून थोडे दिवस वेट करायला लागेल. तर असं सगळं एक्सपिरियन्स आहे. तर तुम्हाला समजा गाडी वगैरे घ्यायची असेल ना TVSची, तर आसपासच्या शोरूममधनं आहे ना, आसपासचे जे सर्व्हिस सेंटर आहेत ना,
तर त्याच्यामधनं आहे ना तुम्ही एकदा त्यांचा फीडबॅक वगैरे म्हणजे जे तिथले कस्टमर वगैरे असतात त्यांच्या समोर नका जाऊ, पण तिथले जे कस्टमर वगैरे असतात त्यांचा फीडबॅक वगैरे जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. कारण नाहीतर मग तुम्हाला आहे ना नंतरून अशीच जी आहे ना की असे प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतात. असं नाही म्हणत की मी हे आमच्या इथलं खराब आहे म्हटल्यावर सगळंच खराब आहे, पण तुम्ही एकदा आहे ना एक्सपिरियन्स घेऊन बघा दुसऱ्या कस्टमरकडून की कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स वगैरे, आणि त्याच्यानंतरच तुम्ही गाडी घ्या. तिथं सर्व्हिसिंगला वगैरे टाका, कारण सर्व्हिसिंग पण यावेळेस त्यांनी नीट नाही केलेली आहे. गिअर टाकताना कसला तरी आवाज येतो आहे वगैरे वगैरे, तर त्यांना मी हे सगळं सांगितलेलं आहे. तर बघू आता आपण कसं होतं आहे. हां, तर मित्रांनो मी म्हणत होतो की तुम्हाला समजा एखादी TVSची गाडी घ्यायची असेल ना, तर जे तुमच्या जवळपास जे TVSचं सर्व्हिस सेंटर असेल ना त्याचं तुम्ही पहिलंच एक्सपिरियन्स घ्या. तिकडचे कस्टमर काय म्हणत आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे हे तुम्ही सगळं जाणून घ्या, आणि त्याच्यानंतरच तुम्ही TVSची गाडी घ्या. खरं तर आम्ही एक आहे ना म्हणजे नाही का मिनी ब्लॉगच तयार करणार होतो, पण जसं जसं ब्लॉग बनवत गेलो तसं तसं मला पॉईंट्स आठवत गेले. बघू आता किती मिनटाचा होतो आहे, कारण जे आहे ते मी सगळं जेन्युइन सांगितलेलं आहे. आणि अजूनही प्रॉब्लेम आहे गाडीत, असं नाही की त्यांनी पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. आता त्यांच्याकडून पार्ट कधी येतो आहे, ते मला कधी कॉल करतात आणि कधी बसून जातात हे मला पहिलं बघायला लागेल. तर पार्ट बसवल्यावर तसं म्हणायला मी तुम्हाला सांगेनच की माझा काय एक्सपिरियन्स होता. जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की सर्व्हिसिंग झाल्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेन. पण नेमकं आहे ना मी म्हणजे ज्या वेळेस मला गाडी भेटली त्याच दिवशी मी ब्लॉग शूट करून ठेवलेला होता की नाही का आपल्याला हा ब्लॉग टाकायचा आहे आता. पण त्याच्यानंतर मग म्हटलं एवढे सगळे प्रॉब्लेम लक्षात आलेले आहेत माझ्या, म्हटलं मग एकदा प्रॉब्लेमचं पण आपण हे बघू, प्रॉब्लेमचं पण ब्लॉग बनवू आणि मग तो टाकू. म्हणून मी तो पहिलावाला ब्लॉग डिलीट केला आणि आता हा परत बनवतो आहे, कारण प्रॉब्लेम पण कळणं गरजेचं आहे. तर बघू आता परत पुढं काय होतं काय नाही ते. तर तुम्हाला मी सांगेनच की पार्ट वगैरे बसून झाल्यावर की कसा काय एक्सपिरियन्स होता कसं काय नाही. तोपर्यंत स्टे ट्यून. जय श्रीराम.